हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। 17वा हप्ता तुम्हाला अजून मिळालेला नाही का? SMS आला नाही, बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, 17वा हप्ता बंद झाला की उशिरा येणार? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 17वा हप्ता नेमका कधी मिळणार, कोणाला आधी मिळणार, कोणाचा हप्ता अडकू शकतो आणि सरकारकडून आलेली ताजी माहिती, हे सगळं मी आज सोप्या भाषेत सांगणार आहे। आणि हो तुम्हाला अशी सरकारी योजना, पैसे, लाभ, अपडेट्स वेळेवर हवे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज खरे आणि कामाचे अपडेट देतो। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। पात्र महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात DPD द्वारे जमा। आतापर्यंत 16वा हप्ते मिळालेले आहेत। आता सगळ्यांत एकच प्रश्न आहे, 17वा हप्ता कधी? चला आधी थोडंसं मागे जाऊया। पहिले ते 10 हप्ते वेळेवर, 11 ते 15 हप्ते थोडा उशीर, 16वा हप्ता काही जिल्ह्यांना उशिरा। आताची सरकारची हालचाल आणि माहिती पाहता 17वा हप्ता खालील कालावधीत येण्याची शक्यता आहे, पुढील 7 ते 15 दिवसात। पण लक्षात ठेवा, सर्वांना एकच दिवशी पैसे येणार नाही, टप्प्याटप्प्याने DPD येईल। आधी कोणाला मिळणार? ज्यांचे आधार लिंक आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, अर्ज व्हेरिफिकेशन आहे। कोणाचा हप्ता अडकू शकतो? खूप महत्त्वाचा मुद्दा, आधार बँक लिंक नसणे, KYC पूर्ण नसेल, चुकीची IFSC खाते नंबर, डॉक्युमेंट अर्ज, अशा महिलांचा 17वा हप्ता होल्ड होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हप्ता अडकला असेल तर काय करायचं? स्टेप 1, जवळच्या CSC केंद्रात जा। स्टेप 2, आधार बँक लिंक तपासा। स्टेप 3, KYC पूर्ण करा। स्टेप 4, ग्रामसेवक नगरसेवकांकडे अर्जांची स्थिती तपासा। ही काम केली तर पुढच्या DPD मध्ये पैसे नक्की। सरकार हप्ता बंद करणार का? अफवा, योजना बंद झाली, खोटी बातमी, पैसे येणार नाहीत, अफवा। सरकारकडून कोणतीही अधिकृत बंद घोषणा नाही, म्हणजे 17वा हप्ता येणार, थोडा उशिरा होऊ शकतो, पण योजना सुरूच आहे। तुमचा 16वा हप्ता आला, 17वा हप्ता आला तर कमेंट करा, यस, नाही, नो लिहा, मी कमेंट वाचू, पुढचा अपडेट्स व्हिडिओ टाकणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची 17वा हप्ता येणार, घाबरायचं नाही, कारण नाही, पण अशी खरी खात्रीशीर माहिती वेळेवर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।